तर मित्रांनो, आपल्यासोबत या ठिकाणी पंडित जे आपल्यासोबत आहेत, इथले मंदिरचे ते अध्यक्षही आहेत. आपण त्यांच्याकडून इथली काही माहिती जाणून घेऊता, त्यांचा परिचयही आपण जाणून घेऊता. तर सर्वप्रथम मी पाय पडतो आपलं. पडायचं नाही. आपला परिचय द्यावा. मी आणि महावीर सुरेशचंद उदगीरकर, अच्छा. या दिगंबर जैन मंदिरचा अध्यक्ष, आणि आज तुम्हाला या मंदिरविषयी मी थोडक्यात माहिती सांगतो. हां. हे चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर अत्यंत प्राचीन असून ते अतिशय मंदिर म्हणून ओळखलं जातं. आणि या मंदिरामध्ये मूलनायक चिंतामणी पार्श्वनाथाची पाषाणाची अत्यंत प्राचीन अशी नयनरम्य आणि लोकांना समाजाला एक वरदान असलेली अशी ही प्रतिमा आहे. आणि यानंतर या मंदिरामध्येच आदिनाथ भगवंताची ही प्रतिमा आहे. त्यानंतर भगवान शांतीनाथाची प्रतिमा आहे. या तीनही अत्यंत प्राचीन अशा प्रतिमा भगवंताच्या श्रावक श्राविकांना खूप आकर्षित करतात आणि भक्तिभावाने सर्व समाज जो आहे त्याचं दर्शन करतो. जे भगवंताचे गुण आहेत, भगवंताचे जे गुण आहेत ते गुण आपल्या अंगी यावे आणि आपल्याही जीवनाचा उद्धार व्हावा. जसं 24 तीर्थंकराच्या जीवनाचा उद्धार झालेला आहे, तसंच जैन धर्मीय प्रत्येक व्यक्ती हा आपल्याही जीवनाचा उद्धार व्हावा या हेतून जिनबिंबाचं दर्शन घेतात आणि आपल्या जीवनाची सार्थकता करून घेतात. या मंदिरामध्ये अभिषेकाच्या माध्यमातून, पूजनाच्या माध्यमातून, आणखीन विधानाच्या माध्यमातून, आरतीच्या माध्यमातून सर्व श्रावक श्राविका या ठिकाणी भक्तिभावाने मंदिरामध्ये येतात आणि या सर्व विधीमध्ये सहभागी होतात. या मंदिरामध्ये छोट्या छोट्या प्राचीन अशा प्रतिमा पण आहेत जिनबिंबाच्या, ज्या की 24 तीर्थंकराच्या म्हणून ओळखल्या जातात. त्यासोबतच पद्मावती मातेचं एक छोटंसं मंदिर आहे. त्यासोबत क्षेत्रपाल महाराजांचं पण एक छोटंसं ते ठिकाण या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. यासोबतच वरच्या मजल्यावरती भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान आहे. भगवान महावीर मंदिरामध्ये त्या ठिकाणी दररोज सकाळी 7 वाजता अभिषेक होतो. त्यानंतर 24 तीर्थंकराचं एक मंदिर आहे, ज्या ठिकाणी दररोज सकाळी 7:30 वाजता अभिषेक होतो. त्यानंतर खाली मंदिराच्या खाली गाभाऱ्यामध्ये सकाळी 8 वाजता अभिषेक होतो. पार्श्वनाथ भगवंताचं प्रतिमेचा जिनाभिषेक होतो. त्यानंतर बाहेर मूलनायक चिंतामणी पार्श्वनाथ भगवंताचा अभिषेक होतो. आणि या सर्वच ठिकाणी अभिषेकासाठी श्रावक मोठ्या प्रमाणामध्ये दररोज आपली उपस्थिती लावतात. त्यानंतर या ठिकाणी एक मानस्तंभ पण आहे. जो मानस्तंभ आपल्यातला जो अहंकार आहे, आपल्यातला जो गर्व किंवा आपल्यातली जी काही विनाशक अशी प्रवृत्ती असते, त्या प्रवृत्तीचा विनाश व्हावा, अशी प्रवृत्ती आपल्यातून जावी म्हणून हा मानस्तंभ आपल्याला प्रतिकात्मकरित्या खूप काही शिकवून जातो. आणि मानस्तंभाचं जे खरं स्वरूप आहे किंवा त्याचा जो खरा अर्थ आहे तो श्रावक श्राविका किंवा युवक युवती घेतात आणि मानस्तंभाचं दर्शन करतात. एकूणच हे सर्व जे काही होतं मंदिरमध्ये, जे काही क्रिया होतात, या आपल्यातले जे दुर्गुण आहेत, आपल्यातले जे विकार आहेत, आपल्यातले जे वाईट प्रवृत्ती आहेत, त्या दूर व्हाव्यात आणि आपलं जीवन सुख शांती आणि समृद्धतेनं भरावं, समृद्धतेनं युक्त असावं, असा जो हेतू असतो, उद्देश असतो मंदिराचा, तोच हेतू याही मंदिराचा आहे. आणि सर्व सकल समाजासाठी हे मंदिर खुलं असतं. जैन समाजाच्या पूजन विधीची विशेषता ही असते की अत्यंत शुद्ध भावानं, शुद्ध मन वचन कायेनं या सर्व क्रिया केल्या जातात, जेणेकरून भगवंताचे जे गुण आहेत ते गुण आपल्या अंगी यावेत आणि आपलं जीवन यशस्वी सार्थक व्हावं, हा त्या पाठीमागं हेतू असतो. या मंदिरामध्ये
जिनालय, म्हणजे या जिनालयामध्ये शास्त्र आहेत, आगम ज्याला आपण म्हणतो जैन धर्माच्या वाक्यामध्ये, अत्यंत प्राचीन अशी दुर्मिळ जैन ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहेत. ज्यांना अभ्यास करायचा आहे जैन धर्माचा, जैन तत्त्वज्ञानाचा, त्यांना इथं अभ्यास करण्यासाठी भरपूर जिनवाणी किंवा शास्त्र जे आहेत ते या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचाही आस्वाद घ्यावा. इथं दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता स्वाध्याय होतो. दर रविवारी इथं सकाळी नमोकार महामंत्राचा 108 वेळेला जाप होतो. दर अष्टमी चतुर्दशीला या ठिकाणी भक्तांबरचं दीपविधान होतं आणि दररोज या ठिकाणी सकाळी अभिषेक होतो, सायंकाळी 7 वाजता आरती होते. आणि जे काही जैन धर्मीय पर्व आहेत, उदाहरणार्थ महावीर जन्मोत्सव, महावीर निर्वाण, पर्युषण पर्व किंवा सर्व 24 तीर्थंकराचे जन्मोत्सव किंवा त्यांचे मोक्षकल्याणक महोत्सव, हे सर्व या ठिकाणी साजरे केले जातात. त्यासोबतच जैन धर्माचे जे आचार्य आहेत, गुरु आहेत, मुनी आहेत, त्यांचाही विहार किंवा त्यांचंही आगमन वेगवेगळ्या निमित्तानं मंदिरमध्ये होतं. गुरुदर्शन या निमित्तानं होतं, गुरूंचा आहार या ठिकाणी होतो, गुरूंची वैयावृत्ती केली जाते. त्यांचे जे आचार्य आज नाहीत, परंतु त्यांच्या विचाराने ते आजही आहेत. त्यांच्या जन्मजयंती असोत किंवा त्यांचे स्मृतिदिन असोत, ते आपण या ठिकाणी साजरे करतो. आणि वेगवेगळ्या निमित्तानं समाज जो आहे मंदिरमध्ये येत असतो आणि दर्शनाचा लाभ घेतो आणि आपल्या जीवनाची जी यशस्वीता आहे, सार्थकता आहे, तो करण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, तर पंडितजी, आम्ही या ठिकाणी आलो आणि गाभाऱ्यामध्ये आम्ही एक पंचधातूची देवाची प्रतिमा पाहिली. ते पंचधातू नेमके कोणते कोणते आहेत हे आम्हाला सांगाल का? तितकीशी माहीत नाही येते, परंतु जे अतिशय प्राचीन अशा जे पंचधातू उपलब्ध असतात त्या धातूपासून ही प्रतिमा आहे आणि ती राजस्थानमधून आपण मागवलेली आहे. अच्छा, 2014 साली ती प्रतिमा मंदिरमध्ये विराजमान झालेली आहे पंचधातूची. अच्छा. आता आपण सध्याला आपल्या पाठीमागेले जे भगवंतांचे स्वरूप पाहतोय, हे या मंदिरचे सर्वात जुने स्वरूप आहे असं म्हणतात. हां, अत्यंत प्राचीन ही प्रतिमा आहे, जी की पूर्वी भुयारामध्ये होती खाली. त्या ठिकाणी जाण्या येण्याला खूप अडथळा किंवा अडचण असायची, जागा कमी होती जाण्यासाठी. त्यामुळं 2023मध्ये मुनी उत्तम सागरजी महाराज लातूरला आले होते विहारामध्ये. त्यांच्या उपस्थितीत, सानिध्यात ही प्रतिमा आपण वरती या ठिकाणी विराजमान केलेली आहे. आणि आचार्य पवित्र सागर महाराज आणि मुनिश्री प्रशांत सागर महाराज यांच्या मंत्रोच्चाराने ही प्रतिमा या ठिकाणी विराजमान झालेली आहे. म्हणजे याच्या आधीही हे जे असं सर्व काही बांधकाम नव्हतं, ही जी स्वरूप आपण जे पाहतोय हे भुयारामध्ये होतं असं तुमचं म्हणणं आहे? ही प्रतिमा फक्त खाली भुयारात होती आणि जसं जसं गरज किंवा काळ बदलत गेला तसं तसं मंदिराचं स्वरूप बदलत गेलं, बांधकाम होत गेले. आणि आज या ठिकाणी जवळपास 3 मोठे मोठे हॉल आहेत, आणखीन जवळपास 10 रूम आहेत आणि त्यासोबतच सर्व व्यवस्था मंदिरमध्ये अच्छा करण्याचा प्रयत्न पूर्वीच्याही ट्रस्टींनी केलेला आहे आणि हेही ट्रस्टी जे आहेत ते या दृष्टीनंच प्रयत्न करत आहेत. अच्छा. आता आम्ही या मंदिरमध्ये आल्यानंतर आम्हाला श्री 1008 हा स्टार्टिंगला आम्हाला पाहायला मिळाला नेममध्ये. हे 1008 नेमकं काय आहे हे आम्हाला आमच्या व्ह्युअर्सला सांगाल का? श्री 1008, श्री तर माहितीच आहे आपल्याला, शुभ असा तो अक्षर आहे आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या प्रारंभी श्री लिहिलं जातं. आणि 1008 हे भगवंताचे गुण आहेत. 1008 गुणांनी युक्त असे 24 तीर्थंकर होऊन गेले आणि हे 1008 गुण आपल्या अंगी येण्यासाठी आपण या भगवंताचं दर्शन करतो. अच्छा. आता आपल्या जे पाठीमागील जे स्वरूप आहेत भगवंतांचे, ते कितवे तीर्थंकर आहेत? भगवान पार्श्वनाथ हे जैन धर्मातले 23वे तीर्थंकर आहेत आणि 24वे तीर्थंकर म्हणजेच भगवान महावीर. अच्छा. आतमध्ये शांतीनाथ आणि बहुतेक आदिनाथ ना, बरोबर ना? आदिनाथ हे दोन कितवे तीर्थंकर आहेत? भगवान आदिनाथ हे प्रथम तीर्थंकर आहेत. अच्छा. म्हणजे तसा तो जैन धर्म हा
अत्यंत प्राचीन आहे, अनादी अनंत असा हा जैन धर्म आहे. बरोबर. परंतु प्रथम तीर्थंकर म्हणून आदिनाथांची आपण ओळख आपल्याला सांगता येईल. आदिनाथ भगवंतांनाच दुसरं नाव वृषभदेव असं सुद्धा आहे. बरोबर. शिवपुराणमध्ये सुद्धा या गोष्टींचा उल्लेख आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, शिवपुराणचा काही तेवढा अभ्यास नाही. अच्छा, ठीक आहे. आपल्यापाशी जे मानस्तंभ आहे आपल्या या मंदिरमध्ये, या मानस्तंभाबद्दल आपण थोडीशी माहिती सांगितली, पण हे मानस्तंभ जेव्हा हे मूर्ती होती त्यावेळेपासूनच इथे हे मानस्तंभ आहे? नाही, हे मानस्तंभ 2014 साली या ठिकाणचा पंचकल्याणक महोत्सव होता. अच्छा. त्यावेळेला याची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अच्छा, ठीक आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारची आपल्याला माहिती नेहमीच भेटत राहणार आहे. प्रत्येक मंदिरांमध्ये जाऊन आपण प्रत्येक ठिकाणची माहिती तुम्हाला पोहोचवणार आहे. आज आपल्याला या मंदिरचे जे पंडितजी आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्याला इथली पूर्ण माहिती दिली. आपल्याला जी माहिती नाही आहे ते सर्व आपल्याला माहिती त्यांनी उपलब्ध करून दिली. याबद्दल त्यांचे धन्यवाद पंडितजी. आणि आपल्या चॅनलसाठी पण हे सर्वजणांनी प्रार्थना केली आहे भगवंताकडे, तर आपण त्यांना पण धन्यवाद म्हणूयात. तर आपण भेटूत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. बाय. जय जिनेंद्र.